पराशर नावाचे एक ऋषी तीर्थाटन करत फिरत होते. त्यांनी वेद आणि शास्त्रामध्ये अफाट प्रावीण्य मिळवले होते. मोठे तप करून ऋषीपद प्राप्त केले होते. आता तीर्थाटन करून आपल्या देशाचे निरीक्षण करावे, देशाबद्दल ज्ञान मिळवावे असा विचार करून पराशर बाहेर पडले. फिरता फिरता ते यमुना नदीकाठी येऊन पोहोचले. पलीकडे गेल्याशिवाय हिमालयाची वाट सापडणार नव्हती. पण नदी तर भरलेली. पलीकडे जायचे म्हणजे होडीचा वापर केला पाहिजे. पराशर जेथे उभे होते तेथे एक होडी बांधून ठेवली होती, पण होडीवाला दिसत नव्हता. काही वेळाने एक तरुणी तेथे आली. तिने विचारले, आपल्याला पलीकडे जायचे आहे का? त्यासाठीच इथे थांबलोय. मग चला तर. पण होडी कोण हाकणार? मी हाकीन. तुला येते? मी तेच काम करते. प्रवाशांना पलीकडे सोडायचे आणि परत आणायचे. ठीक आहे, चल तर. पराशर होडीत बसले. सत्यवती होडी हाकू लागली. यमुना नदीत अनेक होड्या दिसत होत्या. काही जण मासे धरीत होते, काही प्रवाशांची ने-आण करीत होते, काही होडीतून वस्तूंची वाहतूक करीत होते. नुसता गजबज माजला होता. पराशर तो गजबज पाहत होते, लोकांची लगबग निहाळत होते. सत्यवती छानपैकी होडी चालवित होती. सफाईदारपणे हात मारित होती. स्वतःशीच काही गुणगुणत होती. मध्येच कोणाला तरी ओरडून हाक मारित होती. एखाद्याच्या हाकेला ओ देत होती. इतका वेळपर्यंत पराशर ऋषींनी तिला निहाळले नव्हते. आता त्यांची नजर तिच्यावरून फिरत होती. सत्यवती ऐन तारुण्यात होती, सुंदर दिसत होती. त्यांना ती आवडली. पराशर तिच्या प्रेमात पडले. तिच्याकडे पाहून म्हणाले, तू खूप सुंदर आहेस. माझे तुझ्यावर प्रेम बसले आहे. माझ्याशी तू विवाह करशील का? सत्यवती मोठी व्यवहारकुशल मुलगी होती. ती विचार करू लागली, या भनंग ऋषीबरोबर विवाह करून आपल्याला कसले सुख मिळेल? आपल्याला एखाद्या राजाशी विवाह केला पाहिजे, तरच सर्व सुखे मिळतील. याच्याकडे काय मिळेल? म्हणून ती स्पष्ट नकार न देता म्हणाली, मी आपल्यासारख्या ऋषींना शोभणार नाही, कारण माझ्या अंगाला माशांचा गंध येतो आहे. एवढेच ना, मी तो फुलांच्या वासामध्ये परावर्तित करतो. असे म्हणून त्यांनी यमुनेचे जल हातात घेतले. अभिमंत्रित करून ते सत्यवतीवर फेकले आणि काय आश्चर्य, तिच्या अंगाला एकदम फुलांचा सुगंध प्राप्त झाला. पराशर म्हणाले, आता तरी ये माझ्याजवळ. मी पत्नी म्हणून तुझा स्वीकार करतो. सत्यवतीच्या मनातील त्यांच्याबद्दलचे विचार बदलू लागले होते. पण आजूबाजूचे अनेक लोक होते. पलीकडे लोकांची गर्दी दिसत होती. अशा लोकांच्या समोर ती त्यांच्याजवळ कशी जाईल? म्हणून ती म्हणाली, ऋषीवर्य, सगळीकडे लोक आहेत, ते बघतील ना.